भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, भाजीपाला रस्त्यावर फेकला. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातला प्रकार. जळगावात अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकांचंही मोठं नुकसान. बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका, द्राक्ष घड वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न. मुंबईसह पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ. टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढवण्याची शक्यता. उरणमध्ये शोरमा खाऊन 5 मुलांना विषबाधा, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. केदारनाथमध्येही प्रचंड बर्फवृष्टी, मंदिर परिसरामध्ये साचला 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ. आयटीबीपी आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात. शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्यानं अपघातही वाढले. प्रवाशांच्या वाहनातून उड्या. काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प. जम्मू आणि श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले. भारतीय लष्करानं चीनच्या सीमेलगत उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा. 14,300 फूट उंचीवर फडकला भगवा. दक्षिण कोरियामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून घसरलं. 28 प्रवाशांचा मृत्यू.